तर जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। या यादीमध्ये दक्षिण भारतातले भाषेमध्ये नाव आहे। संदीप देशपांडेंनी मतदार याद्यांवर हा आक्षेप घेतलेला आहे। मराठीऐवजी दक्षिण भारतातील भाषेमध्ये या मतदार यादीमध्ये नाव लिहिले असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। आणि अशाच प्रकारे मतदार याद्यांमध्ये काही ठिकाणी घोळ आहेत आणि हे सगळे मुद्दे घेऊन आज हे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांची भेट घेणार। तेव्हा निवडणूक आयुक्त या संदर्भात कशी दखल घेतात, निवडणूक आयोग नेमकं या शिष्टमंडळाच्या या सगळ्या ज्या मागण्या असतील किंवा त्याचे मुद्दे उपस्थित करणार आहेत याकडे कशा पद्धतीने दखल घेतात, यावर काही अंमलबजावणी केली जाते का, या दुरुस्त्या केल्या जातात का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणतात या यादीमध्ये दक्षिण भारतातल्या भाषेमध्ये नाव आहेत। मुळात असं आहे की निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत। ही जबाबदारी लोकशाहीमधल्या प्रत्येक घटकाची आहे, लोकशाही मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे, लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक संस्थेची आहे। की बऱ्याचशा मतदार याद्यांमध्ये अनेक प्रकारचे घोळ आहेत, अनेक दुपार मतदार आहेत, अनेक लोकांची नावं का डिलीट केली आहेत हे माहीत नाही आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत। तिथे आपण बघू शकतो कुठल्या तरी अगम्य भाषेत नावं लिहिलेली आहेत मतदारांची। ही कुठली भाषा आहे, हे कुठले मतदार आहेत? मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊन निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत।